जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेचा न मिळालेला हप्ता देखील मिळणार आहे. कृषी मंत्रालयाअंतर्गत विशेष मोहीम राबवली जात आहे. लवकरात लवकर तुम्हाला हे काम करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला पी एम किसानचा न मिळालेला हप्ता देखील मिळून जाईल व पुढील हप्ते देखील तुम्हाला सुरळीतपणे मिळत राहतील. मित्रांनो, सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला काम करायचे आहेत, कोणते कोणते काम तुम्हाला करून घ्यायचे आहेत. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. पी एम किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळाले नाहीत, म्हणजे ज्यांना मागील 2 किंवा 3 हप्ते मिळाले नसतील, अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण की आता या लाभार्थ्यांना पुढील हप्त्यासोबत या उर्वरित हप्त्याचे वितरण देखील करण्यात येणार आहे आणि याबद्दलची अधिकृत अशी अपडेट केंद्र सरकारने जाहीर केली आहे. तर मग मागील उर्वरित हप्ते कसे जमा होतील आणि पी एम किसान योजनेचा आगामी हप्ता शेतकऱ्यांना नक्की कधी मिळणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, लाभार्थ्यांचे बंद झालेले हप्ते होणार जमा. जर तुमच्या खात्यात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येणे बंद झाला असेल किंवा तुम्हाला या योजनेचे काही हप्ते मिळाले परंतु त्यानंतर बाकीचे हप्ते मिळणे बंद झाले असेल, तर आता तुम्हाला काळजी करण्याचे काही कारण नाही. तसेच हे हप्ते मिळवण्यासाठी बँकेत किंवा कुठल्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुमचे बंद पडलेले हप्ते किंवा न मिळालेले हप्ते आत्ता तुम्हाला घरी बसूनच मिळणार आहेत. त्यासाठीच मित्रांनो, कृषी विभागाचे विशेष अभियान सुरू झालेले आहेत. कारण की कृषी विभाग तसेच किसान कल्याण मंत्रालय अशा सर्व शेतकऱ्यांना हे बंद झालेले हप्ते मिळावेत यासाठी 12 फेब्रुवारीपासून एक अभियान सुरू करणार आहेत. ज्या अभियानांतर्गत ज्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद झाले आहेत किंवा मागचे हप्ते मिळाले नसतील, अशा शेतकऱ्यांचे हे बंद झालेले हप्ते घरी बसूनच मिळणार आहेत. तर मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळाले नाहीत? पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 15वा हप्ता जवळजवळ 8.12 कोटी शेतकऱ्यांना मिळाला आहे. आता या योजनेचा 16वा हप्ता वितरित होणार आहे. परंतु काही शेतकरी असे सुद्धा आहेत की ज्यांना अगोदर या योजनेचा लाभ मिळाला होता, परंतु आता तो लाभ मिळणे बंद झाला आहे आणि त्यांना समजत नाही की हा हप्ता मिळणे का बंद झालेला आहे. अशा शेतकऱ्यांनी बरेच काही करून पाहिले, परंतु बंद झालेले हप्ते मिळत नाहीयेत. तर अशा शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी तसेच त्यांचे बंद झालेले हप्ते सुरू करण्यासाठी कृषी मंत्रालयाकडून एक अभियान राबविण्यात येणार आहे, ज्याच्यात पी एम किसान योजनेचे बंद झालेले हप्ते सुरू केले जाणार आहेत. हे अभियान कृषी मंत्रालयाकडून 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी पर्यंत राबवले जाणार आहे. याच्यात राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासन मिळून देशभरातील 4 लाखपेक्षा जास्त कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मदतीने हे अभियान राबवणार आहेत. ज्या पात्र लाभार्थ्यांचे पी एम किसान योजनेचे हप्ते बंद झाले आहेत, त्यांचे हप्ते सुरू केले जाणार आहेत. हे बंद हप्ते होण्याचे कारण फक्त 2च असू शकतात. ते कोणते? पहिली म्हणजे मित्रांनो, शेतकऱ्यांची KYC झालेली नसेल आणि दुसरी म्हणजे त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक नसेल. आणि ह्या दोन्ही त्रुटीची पूर्तता करून घेण्यासाठी हे अभियान राबवले जाणार आहे. या अभियानांतर्गत जिल्हा प्रशासन गरजेनुसार गाव तसेच ब्लॉकमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटरचे शिबिर लावतील आणि त्या ठिकाणी बसलेले कर्मचारी बंद झालेल्या हप्त्याचे कारण काय आहे ते पाहतील आणि त्याच ठिकाणी लगेच ते दुरुस्त करून हप्ते सुरू देखील करून देतील. तर मित्रांनो, यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पी एम किसान योजनेचे हप्ते बंद झाले आहेत, ते हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळू शकतील. तसेच आता हे अभियान 12 ते 21 फेब्रुवारी दरम्यान राबवले जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा 16वा हप्ता आता शेतकऱ्यांना हे अभियान नंतरच म्हणजे 21 फेब्रुवारी नंतरच मिळू शकतात. खूपच आनंदाची बातमी आहे मित्रांनो. न मिळालेले हप्ते देखील मिळणार आहेत. या विशेष मोहिमेअंतर्गत तुम्ही जे कामे करायचे आहेत ते कामे करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणारा 16वा हप्ता व राहिलेले मागील सर्व हप्ते मिळून जातील. मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधी योजनेबद्दल अजून एक म्हणजे 16 हप्त्याची तारीख अजून फिक्स झालेली नाही आहे. परंतु जेव्हा केव्हा याची तारीख फिक्स होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती याबद्दल व्हिडिओ आपल्याला मिळेल. त्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन अपडेट मिळत राहतील. व्हिडिओला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.